इथे आली तर तुम्हाला दिसतं असे खेळायला. बघा सर्वांनी, हे गणित असं आहे, एका माणसाने एक सायकल 500 रुपयाला खरेदी केली. एक सायकल 500 रुपयाला खरेदी केली. 20% नफा मिळवण्यासाठी किती टक्के नफा मिळवायचा आहे त्याला? 20%. त्यासाठी ती किती रुपयाला किंवा किती किमतीला त्यानं ती विकायला पाहिजे? तर माहीत नाही केवढ्याला विकायला पाहिजे, है ना. तर काय करायचं, तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सायकल आता पहा इथे करूया आपण, है ना. सायकल किती रुपयाला खरेदी केलेली आहे? 500 रुपयाला खरेदी केलेली आहे. मग 500 रुपयावर त्याला नफा किती घ्यायचा आहे? 20% नफा घ्यायचा आहे. म्हणजेच 500ला त्याला 20% नफा घ्यायचा आहे. आणि 20च्या समोर असं टक्केचं चिन्ह आहे ना, मग त्या टक्केच्या चिन्हाला भागाकारामध्ये घ्यायचं. टक्केचं चिन्ह म्हणजे 100. समजलं आता? एकदा कळलं? ते पहा इथे जर असं 20 आणि टक्के असं जर दिलेलं असेल ना, तर मग 500चे 20% असं त्याचा अर्थ होतो. मग 500 रुपयाला 20% कमवायचे आहेत त्याला. मग 20ला 20 घ्या गुणाकारामध्ये आणि टक्के म्हणजेच 100ने त्याला भागा. मग बघा बरं, हे एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, किंवा हा एक शून्य कटला तर हा वरचा एक कटला, आणि हा खालचा एक कटला तर तो वरचा एक कटला. अशा प्रकारे एक समान असे चिन्ह, झिरो वरी आणि खाली दोन्ही पण आहेत, दोन्हीकडे पण आहेत. खालचे 2 आहेत, वरचे 2 आहेत, दोन्ही कटले 0-0. आता राहिले काय शिल्लक ते समोर घ्या. राहिलेलं आहे 5 गुणाकारामध्ये 20 एवढं राहिलेलं आहे. खाली 1 राहिला आहे, घेतला काय आणि नाही घेतला काय चालेल, ठीक आहे. 5 दोन्ही 10, इथे 10 लिहा आणि राहिलेला 1 शून्य देऊन टाका. किती रुपये त्याला मिळाले? 500 रुपयावर 20% म्हणजे किती रुपये मिळाले? 100 रुपये. पण विकली केवढ्याला त्यानं सायकल? 500 रुपयाला, ठीक आहे. आणि 500 रुपयाला विकली असताना त्याला त्याच्यावर किती रुपये? 20% नफा म्हणजे किती रुपये नफा झाला त्याला? 100 रुपयाचा नफा झाला. मग 100 रुपयाचा नफा झाला म्हणजेच त्यांना किती रुपये एकूण त्याच्याजवळ येतील? आता 600 रुपये येतील. म्हणजेच एका माणसाने एक सायकल 500 रुपयाला खरेदी केली. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने ते कितीला विकायला पाहिजे? 600 रुपयाला विकायला पाहिजे. कितीला विकायला पाहिजे? 600 रुपयाला. म्हणजे 600 रुपयाला म्हटलं तर 100 रुपये हा त्याचा 20% नफा झाला. बरोबर? कळलं आता एवढं? आणखी 1-2 असे गणित घेऊया, ठीक आहे. हे गणित परीक्षेला एका काळी आलं होतं आणि हे जुनं गणित जे की तुमच्या आता बुकमध्ये पाहिलं आणि मग तुम्हाला हे एक असं नमुना तुमच्यासमोर ठेवलेला आहे, ठीक आहे. या आधारावर आणखी काही बरेचसे गणित बघूया, त्याला लिहून घ्या.